हॅलो मेट्स, इफ यू आर वर्किंग प्रोफेशनल अँड करंटली यू आर ऑन बेंच, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे ॲक्च्युली. बेंच टू प्रोजेक्ट म्हणजे जर तुम्ही बेंचवर आहात तर प्रोजेक्टमध्ये कसं तुम्ही एंट्री कराल. तर सी मेट्स, मोस्टली सर्व्हिस बेस्ड कंपनीज जसं इन्फोसिस, विप्रो, L&T, TCS, कॅपजेमिना ह्या सर्व्हिस बेस्ड कंपन्यांमध्ये बरेचसे कॅन्डिडेट्स हे बेंचवरती असतात. आणि बेंच पिरियड आता तुम्ही जर पाहिलं असेल तर चेंज झाली पॉलिसी कंपनीचे. इफ यू आर लाईक मोर दॅन 3 months ऑन बेंच तर डेफिनेटली तिथे लेड ऑफचे चान्सेस असतात. HR कॉल घेतात किंवा ईमेल येतो आपल्याला की दिस इज युअर लास्ट वर्किंग डे. तर आपल्याला त्या ईमेलची वाटच पाहिजे नाही आहे. जर तुम्ही बेंचवरती असाल तर आपल्याला जो म्हणजे प्रोसेस फॉलो करायची आहे, तर सगळ्यात फर्स्ट ॲक्शन आपली ही आहे, स्किल आपलं अपग्रेड करायचं आहे. जर तुम्ही जावा फुल स्टॅकमध्ये आहात तर डेफिनेटली तुम्ही स्टार्ट करा लर्निंग तुमचं कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JP, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, डेफिनेटली फ्रंट एंड ॲज रिॲक्ट जेएस, डेटाबेस सिक्वल, नो सिक्वल अँड डेफिनेटली टूल वाईज अपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटीज. तर हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे आणि त्याच्या बेसवर तुम्हाला प्रोजेक्ट बिल्डअप करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जसं फिनटेक बँकिंग किंवा रिटेल कॉमर्स प्रोजेक्ट ॲड केले, रिअल टाईम जर तुम्ही काम केलं असेल तर ते प्रोजेक्ट तुम्ही रिझ्यूममध्ये टाकू शकता आणि इझिली तुम्ही एंट्री मारू शकता. का? कारण जेव्हा तुम्ही बेंचवरती असतात तेव्हा तुमचं स्किल काहीच ग्रो होत नाही आहे. पण जर तुम्ही बेंचवरती आहात आणि तुम्ही स्वतः लर्निंग करतायत तर डेफिनेटली तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकता. कारण जेव्हा क्लायंट इंटरव्ह्यू असतो ॲक्च्युली तेव्हा ते प्रोजेक्ट बेसिस क्वेश्चन विचारतात. मोस्टली थिअरी क्वेश्चन जास्त राहत नाही त्याच्यामध्ये, प्रॅक्टिकल क्वेश्चन्स तुम्हाला जास्त विचारतात. हां, तर इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे ॲक्च्युली. जेव्हा तुम्ही बेंचवरती आला असाल तर तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण 1 month बेंच पिरियड फाईन आहे ॲक्च्युली. तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला अपस्किल करायचं आहे. आणि जर तुम्हाला अपस्किल करण्यासाठी काही हेल्प पाहिजे तर आपला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे, जिथे मी तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग शिकवणारच आहे. राईट? येस. तर आपण फर्स्ट चेक करत ॲक्च्युली जे काही फ्रेशर्स आहेत त्यांनी ट्रेनिंग पण झालं आहे कंपनीमध्ये 6 monthचा आणि प्रोजेक्ट त्यांना भेटत नाही, तर त्यांनी काय केलं पाहिजे. तर त्या कॅन्डिडेट्सनी कंटिन्युअसली फॉलोअप घेणं गरजेचं आहे. इंटरनल जॉब पोस्ट असतात कंपनीच्या, ज्याला आपण IGP बोलतो, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही HR ला पण कनेक्ट करू शकता किंवा जे काही सिनियर लोक आहेत त्यांना पण तुम्ही म्हणू शकता तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये मी काही की कंट्रीब्युशन्स देऊ शकतो. आणि जे कोणी लोक आहेत की वर्किंग, ज्यांचा 4-4, 5-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे आणि करंटली दे आर ऑन बेंच, तर तुम्हाला ऑप्शन्स बाहेरची कंपनी पण अवेलेबल असते आणि विदिन सेम कंपनी पण ऑप्शन अवेलेबल असते. विदिन सेम कंपनी जर तुम्ही मूव्ह ऑन करताय प्रोडक्टसाठी तर तुमचं सॅलरी इन्क्रीमेंट होत नाही तिथे मोस्टली. जर तुम्ही बाहेर स्विच मारतायत तर तुम्हाला सॅलरी इन्क्रीमेंट पण भेटतं. तर मी तुम्हाला सांगेल सध्याची करंट मार्केट सिच्युएशन्स मंकी जम्प तुम्ही करूच नका. जर तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करताय, तुमचा 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तर ट्राय फॉर IGP. लाईक जे काही इंटरनल जॉब पोस्टिंग आहेत तिथे तुम्ही अप्लाय करा. त्यासाठी तुम्हाला काय ऑप्शन्स करायचे, प्रोडक्ट्स तुम्हाला रिअल टाईम ॲड करायचे रिझ्यूममध्ये, स्किल तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ईमेल करा तुमचे कोणी मॅनेजर्स असतील किंवा सिनियर्स असतील किंवा HR असतील की आय एम रेडी टू जॉईन इमिडिएटली फॉर दिस प्रोजेक्ट अँड आय एम गोइंग टू ॲक्सेप्ट द चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी. कारण ऑलवेज जे मॅनेजर असतात त्यांना गुड कॅन्डिडेट्स पाहिजे असतात, जे प्रोॲक्टिव्ह सेल्फ स्टार्ट पाहिजे ॲक्च्युली. राईट? येस. जर तुम्ही पण सेल्फ स्टार्ट असाल तर तुम्ही इझिली मूव्ह ऑन करू शकता. आणि मी असे पण कॅन्डिडेट्स पाहिलेत ॲक्च्युली की ते बेंचवर त्यांना सवय लागली, हॅबिट होते ॲक्च्युली, त्यांना बेंचच पाहिजे असतो. तर मेट्स, बेंच इज नॉट गुड फॉर युअर करिअर. ओके? तर तुम्हाला ऑलवेज प्रोजेक्टमध्ये काम करायचं आहे. जर तुम्ही प्रोजेक्ट्समध्ये काम करताय तर तुमचं बिलायबल ॲक्च्युली, आणि जर बिलायबल निघतं आहे तरच तुम्हाला कंपनी पे करू शकते. इन शॉर्ट सांगायचं झालं तर कोविडच्या आधी सिच्युएशन्स वेगळी होती. आता कोविडनंतर बेंच पिरियड प्रत्येक कंपनीचे कमी झालेले आहेत. त्यामुळे ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला प्रोजेक्ट्सवरती बिलायबल व्हायचं आहे. बिलायबल म्हणजे काय असतं, तुम्ही काम करता प्रोजेक्ट्सवरती आणि ह्या ज्या सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहेत यांना जे अमाऊंट भेटते ते क्लायंट्सकडनं भेटते आणि त्यातनंच ते अमाऊंट तुम्हाला पे करतात ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट काय, जेव्हा तुम्ही प्रोडक्ट्सवरती काम करतायत तेव्हा तुमचं डे टू डे आजाईल प्रॅक्टिसेस फॉलो होत आहे. तुम्हाला चॅलेंजिंग टास्क शिकायला भेटतात आहे किंवा AI जे मार्केटमध्ये आलं ते पण तुम्हाला शिकायला भेटतं प्रोडक्ट्स बेसवरती. राईट? येस. जेणेकरून तुमचं स्किल कंटिन्युअस अपग्रेड होता. आणि जर तुम्ही बेंचवर राहिलात, कंपनी तुम्हाला पे करेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही कंपनी जात आहेत पण. राईट? पण तुमचं रिअल टाईम नॉलेज इन्क्रीमेंट होत नाही ॲक्च्युली. आणि जरी कंपनीकडे क्लायंट्स नसतील, प्रोजेक्ट जर नसतील, तर तुम्हाला एकच काम करायचं आहे ॲक्च्युली की तुम्हाला बाहेर पण स्विच मारायला ट्राय करायचं आहे. का? कारण जर लेड ऑफ झाला तर डेफिनेटली तुम्ही पॅनिक होऊन जातात ॲक्च्युली. आणि जरी कदाचित तुमचा लेड ऑफ झाला तर जास्त टाईम नाही गेला पाहिजे तुमचा त्याच्यामध्ये. तुम्ही डायरेक्टली आपला प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. इथे तुम्हाला 4 to 5 डेजमध्ये आपण इझिली स्विच करून देऊ विथ 400% सॅलरी हाईक. त्याचं रिझन पण तसंच आहे. जेव्हा तुम्ही आपल्या फुल स्टॅक जावा डेव्हलपरच्या प्लॅटफॉर्मवरती येतात, भले तुम्ही बेंचवर 6 महिने असणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती येत आहेत तेव्हा आपण तुम्हाला कोर जावापासून ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट असेल, आर्किटेक्चर, मायक्रो सर्व्हिस आहे, राईट, आणि रिॲक्ट जेस आहे, आणि टूलवाईज अपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटीज. तर इझिली तुम्ही
पुढे स्विच करू शकता. आणि आपलं बुक पण अवेलेबल आहे, म्हणजे त्या बुकमधलेच क्वेश्चन्स असतात इंटरव्ह्यूमध्ये, कारण जो माझा 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तो पूर्ण मी त्या बुकमध्ये पुट केलेला आहे ॲक्च्युली. फुल स्टॅक जावा डेव्हलपर इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर बुक, राईट. हे जर बुक तुम्ही फॉलो केलं तुमचं थिअरी प्रिपरेशन होतं. आणि प्रॅक्टिकलसाठी तुम्ही जेव्हा आपल्या प्लॅटफॉर्मवरती असतात तेव्हा तुम्हाला रिअल टाईम काम करायचं आहे प्रोजेक्ट्सवरती. आणि गिटअप तर आपण वापरतोच, राईट. म्हणजे जे काही तुम्ही चेंजेस करताय ते तुम्हाला त्या दिवशी कमिट पण करायचे आहेत ॲक्च्युली. तर जर तुम्ही जावा डेव्हलपर असाल तर तुम्हाला रिॲक्ट शिकायचं आहे. आणि जर तुम्ही जावा प्लस रिॲक्ट म्हणजे फुल स्टॅक आहे तर तुम्हाला अपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटिस पण येणं गरजेचं आहे. कारण आज मार्केट चेंज झालेलं आहे, कॉम्पिटिशन फार जास्त आहे ॲक्च्युली. त्यामुळे तुमच्या रिझ्यूमवरती हाय स्किल वेटेज राहणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जी डिमांडिंग स्किल्स आहे मार्केटमध्ये, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, रिॲक्टचे, अपाचे कापका, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझ्यूममध्ये हायलाईट होणं गरजेचं आहे. कारण बेंचवर जर तुम्ही राहिलात तर तुमची सॅलरी इन्क्रीमेंट होणार नाही. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. लाईक ॲक्सेंचर कंपनी आहे, त्यांचं व्हेरिएबल पेमेंट फार जास्त असतं ॲक्च्युली. बोनस पॉईंट्स जर तुम्ही बेंचवर आहे तर तुम्हाला भेटणारच नाही. आणि अजून एक इम्पॉर्टंट ऑन द टॉप ऑफ दॅट की तिथे PIP असतं ॲक्च्युली. बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला PIP माहितीच नाही ॲक्च्युली. PIP म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन. तर फोर्सफुली तुम्हाला ते PIPमध्ये पण टाकू शकतात. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली लेड ऑफ ऑप्शन ते देऊ शकतात ॲक्च्युली. त्यामुळे तर ॲक्सेंचरसारख्या कंपनी जर तुम्ही TCS किंवा विप्रो, L&T, कॅपजेमिनी, इन्फोसिसमध्ये जर तुम्ही काम करतायत तर आय विल रिकमेंड की तुम्ही ॲज सून ॲज पॉसिबल प्रोजेक्टसाठी बिलायबल व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमची सॅलरी ऑन टाईम भेटेल. काही कंपन्यांचं LOP पण असतं ॲक्च्युली. बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला LOP पण माहीत नाही, ते पण तुम्हाला सांगतो मी. लॉस ऑफ पेमेंट्स. जर तुम्ही बेंचवरती काही कंपन्यांनी रूल त्यांच्या स्वतःचे चेंज केलेत तर तुम्हाला 1 महिन्यात ती सॅलरी देतात. अदरवाईज दे आर ॲग्रिंग यू नीड टू गो विथ द LOP. इट मीन्स लॉस ऑफ पेमेंट्स. तर माझं म्हणणं हेच आहे. तर बेंच इज नॉट गुड फॉर युअर करिअर. ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला प्रोजेक्टसाठी अवेलेबल व्हायचं आहे. आणि जर कंपनीकडे प्रोजेक्ट जर नसतील किंवा क्लायंट जर नसतील, तसं पाहायला गेलं इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, कॅपजेमिनी यांच्याकडे एवढे क्लायंट्स आहेत, मोर दॅन 5000+ क्लायंट्स आहेत. तुम्हाला भेटणारच आहे प्रोजेक्ट्स. पण जर काही रिझनमुळं तुमची कंपनी जर मिड लेवल असणार तुम्हाला क्लायंट्स नाही भेटत, ते ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही आपला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म जॉईन करा. इथे मी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी पण सपोर्ट करेल, कारण आपलं बुक तुम्ही फॉलो करतायत, तुम्ही कोडिंग प्रॅक्टिसच फॉलो करतात. इझिली यू आर एबल टू क्रॅक युअर फर्स्ट इंटरव्ह्यू विथ 400% सॅलरी हाईक. तर मेट्स, जेव्हा तुम्ही सर्व्हिस बेसमध्ये काम करतायत तर ट्राय करा शक्यतो प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये. कारण प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये तुम्हाला सॅलरी पण चांगली भेटते आणि तिथं बेंचचा काही सिनारिओच नाही, कारण तुम्ही प्रॉडक्टसाठी काम करतात ॲक्च्युली. तर पहिले एक 4-5 वर्ष फाईन तुम्ही सर्व्हिसमध्ये काम करतायत, बट लॅटर ऑन गो विथ द प्रॉडक्ट बेस्ड डेव्हलपमेंट. जर तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही कंपनीमध्ये गेलात ॲक्च्युली, पण तुम्ही टिल बेंचवरती आहे आणि तुम्हाला समजत नाही काय करायचं आहे, आणि तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, तुम्हाला 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे आणि टिल तुम्ही बेंचवरती आहे, नक्कीच तुम्ही आपला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म जॉईन करा. ह्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करणार आहे, जिथे की तुम्हाला 400% सॅलरी हाईक होईल. देन तुमचं जर लेड ऑफ झालं असेल तर तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही आहे. ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही जॉईन करू शकता. जास्त गॅप नका होऊन देऊ, कारण सध्या मी पाहतो कॅन्डिडेट्स लेड ऑफ नंतर 3-3, 4-4, 5-5, 6-6 महिने घरीच थांबतात. तर लेड ऑफ नंतर इमिडिएटली तुम्हाला अपस्किलिंग करायचं आहे, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करायचं आहे आणि सेम प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करायचे आहेत. आणि जर तुम्ही त्याचे प्रोजेक्ट जर तुमच्या रिझ्यूममध्ये टाकले तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि इझिली तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल. आणि जर तुम्हाला पण 400% सॅलरी हाईक पाहिजे आणि बेंच टू प्रोजेक्ट जर तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे तर ह्या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रोजेक्ट अशी कमेंट्स लिहा. नक्कीच मी तुम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपर विथ प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा रोडमॅप देत आहे. देन मेट्स, व्हाय यू आर वेटिंग, जॉईन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.